भाऊ तोरसेकर असतील, मोस्टली सेन असतील, कॅरी मिनाटी असेल, भुवन बाम असेल, ह्या सगळ्यांची उत्पत्ती एका वेळेला ते ग्रो होण्याचं कारण हे की प्रत्येकाला व्ह्यूअर वेगवेगळा आहे. एक्झॅक्टली. जो भाऊंचा कॉन्टेंट बघतोय तो मोस्टली सेनला फॉलो करत नाही आणि मोस्टली सेनला फॉलो करणारी लोक भाऊंचा कॉन्टेंट बघायला जाणार. या वेव्ह समिट मधनं अपेक्षित काय आहे, तर आता ही माहिती जर का आपल्याकडे आहे की भारताची संस्कृती आणि त्याला जोडणारे काहीतरी घटक हे परदेशात आहेत, तर ह्यांचा मिलाफ व्हावा आणि ह्यातनं इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स व्हावी, ही त्याच्या मागची अजून एक प्रेरणा आहे असं मी नक्कीच म्हणू शकेन. की भारतातल्या फिल्म मेकर्सनी आपल्या हे पूर्णपणे मान्य की आपल्या इथली विविधता, भाषेची विविधता असेल, संस्कृतींची विविधता असेल, त्याही बरोबर आज कॉन्टेंट हा तुमच्या देशापुरता, राज्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. मला खात्री आहे की महा MTVच काय, महाराष्ट्रातले कित्येक पॉप्युलर पॉडकास्ट जे काही असतील त्यांचा कॉन्टेंट जेवढा भारतात बघितला जातो त्याच्या निश्चित 40 ते 50% कॉन्टेंट हा बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये पण देशात बघितला गेला जातो. होतो. वेव्ज मधनं ज्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला त्यातनं 971 कोटीच्या उलाढाल झाली आहे, जी फक्त डायरेक्ट क्रिएटर्स मध्ये झालेली आहे. म्हणजे B2B एंगेजमेंट. तुमच्याकडे जर का खरंच सर्जनशीलता असेल, क्रिएटिव्हिटी जर का असेल, तर तुम्ही या जगामध्ये, या क्षेत्रामध्ये स्वतःची अशी एक जागा निर्माण करू शकता. मोदींचा जो त्यांच्या ओपनिंग स्पीच मधला एक वाक्याचा जो मेसेज आहे, क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड. VFXच्या बाबतीत एक ऍड करतो. जगातल्या सगळ्यात मोठे सिनेमे जे काही म्हणशील, अव्हेंजर्स असतील, मार्वलचे असतील, हो, त्या सगळ्याचे VFXचं काम हे बंगलोरमध्ये होतं लार्जली. त्यामुळे म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट, तू कधी सिनेमा बघायला गेला असता मी तुला नक्की सुचवेन की End credits, yes. क्रेडिट्स मध्ये VFXचा एकदा सेक्शन सुरू झाला की अनेक भारतीय नावं दिसतात. सॉरी. नमस्कार, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय महा MTVचा हा पॉडकास्ट. आज मी इथे पहिल्यांदाच आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझाच मित्र आशय सहस्रबुद्धे. आणि आज आम्ही दोघंही एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. तो विषय आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, अर्थात वेव्ज 2025. नुकतीच मुंबई इथे या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली, दिमागदार सोहळा झाला आणि या एकूणच सोहळ्याचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर या पॉडकास्टच्या माध्यमातून उलगडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आशयला इथे बोलवण्याचं आणि आम्ही दोघांनी हा पॉडकास्ट करण्याचं कारण म्हणजे आशय हा स्वतः एकतर मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमधला आहे, त्याचा या सगळ्याचा अभ्यासही आहे आणि त्यात तो कामही करतो. आणि वेव्स 2025 मध्ये तो एका पॅनलचा भागही होता, जे ॲक्सेसिबिलिटी आणि इन्क्ल्युजन याबद्दलचं पॅनल होतं. त्यात तो एक पॅनलिस्ट म्हणून सहभागी झाला होता. त्याने या व्यासपीठावर आपले विचार मांडले आणि त्याच वेळेला त्याला पूर्ण हे वेव्स समिट फार जवळून अनुभवता आलं. त्यामुळे त्याचे अनुभव काय होते, या पूर्ण समिटच्या एकूण एंटरटेनमेंट पलीकडचे कोणते पैलू आहेत, त्या कोणत्या बाबी आहेत, या सगळ्याच विषयी आपण गप्पा मारणार आहोत. तर फार वेळ न घेता आशय, ओव्हर टू यू. आपण गप्पांना सुरुवात करूया. कसा होता अनुभव? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार. स्वानंद, खरं सांगायचं तर वेव्स सारखे एक समिट, एक शिखर परिषद मुंबईमध्ये होणं हे अतिशय इंडस्ट्रीमधल्या लोकांसाठी भाग्याची गोष्ट होती असं मी नक्की सांगेन. आपल्या सरकारने, भारत सरकारने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या प्रकारच्या समिटचा विचार करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ती का, याची उत्तरं तर आपल्या या चर्चेमध्ये, गप्पांमध्ये येतीलच. पण तुझा जो पहिला प्रश्न जो होता की माझा अनुभव कसा होता, तर लार्जर दॅन लाईफ, जसे आपले सिनेमे असतात, जसे सिनेमे असले पाहिजेत की छोटी गोष्ट पण आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने अधिक रंजकपणे सांगता आली पाहिजे. नक्कीच मला असं वाटतं की वेव्स 2025 ही शिखर परिषद जी मुंबईत झाली ती लार्जर दॅन लाईफ होती. खरं सांगायचं तर मीडिया इंडस्ट्रीमध्ये या प्रकारचा एक इव्हेंट होणं ही आजच्या काळाची गरज होती. मला नक्की सांगायला आवडेल की टेक्नॉलॉजीच्या ओव्हरऑल उदयामुळे आणि त्याच्यामध्ये होत राहिलेल्या आणि सतत होत सुरू जे आहे, ज्या प्रकारचं स्थित्यंतर आपण बघायला मिळत आहे टेक्नॉलॉजीमुळे एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये,
या पार्श्वभूमीवरती त्याच्याशी असोसिएटेड असलेले सगळ्या मुद्द्यांची सखोल चर्चा या परिषदेमध्ये झाली. हा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट, की मग ती क्रिएटिव्हिटी असू दे, मग ते प्रोडक्शन असू दे, मग त्याबरोबर सिनेमाचं डिस्ट्रीब्युशन असू दे किंवा सोशल मीडिया असू दे, त्याचबरोबर नवीन सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं वादळ आणलेली गोष्ट ती म्हणजे AI ते असू दे. ह्या सगळ्या विषयांवरती खूप सखोल चर्चा झाली. वेगवेगळ्या जगातल्या अ, अप्रतिम आर्टिस्ट्स तिथे पार्टिसिपेट झाले होते. आपल्या देशातले सगळे दिग्गज अभिनेते, अभिनेत्रीगण जो काही आहे हा सगळा तिथे आला होता. दिग्दर्शक आले होते आणि यासारख्या व्यासपीठावरनं भारताची ओव्हरऑल या क्षेत्रामध्ये असलेली ताकद ही जगाला दाखवून देण्याचा ही एक सुवर्ण संधी होती. मला नक्की सांगायला आवडेल, की अशा विविध पूर्ण विषयांना वेव्हजच्या समिटमध्ये स्पर्श झालाच होता आणि ज्या पॅनलमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली होती ते ॲक्सेसिबिलिटी आणि इन्क्लुजन म्हणजेच दिव्यांगजनांसाठी या प्रकारचा कॉन्टेंट कसा बनवता येईल या अनुषंगाने त्या समिटमध्ये 2 सत्रांमध्ये सखोल चर्चा झाली. ही अतिशय सुखावणारी गोष्ट आहे. त्या विषयातला अभ्यासक म्हणून तर मला वाटतंच, पण यातनं मला एक नक्की अधोरेखित करावंसं वाटतं, की सरकारी पातळीवर यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींचा किती विचार इन डेप्थ विचार केला जातोय, हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तिथे मला एक 2 गोष्टी ज्या मला ओव्हरऑल समिटमधल्या ज्या अतिशय लक्षात राहतील, चिरकाळ लक्षात राहतील, त्या म्हणजे त्याची ओपनिंग ॲक्ट. मोदीजींच्या उद्घाटनाच्या भाषणाच्या आधी जो एक छोटासा 1 तासाभराचा जो एक कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये भारताची कल्चरल रिचनेस जो आहे, आपली सांस्कृतिक आपली देशाची जी एक सांस्कृतिक बैठक आहे, जी कैक दशकं, कैक शतकं जुनी आहे, त्याचा कुठेतरी त्या ओपनिंग ॲक्टमध्ये पूर्ण प्रभाव दिसला. मग त्यामध्ये वेदांचा उल्लेख होता. त्याच्यामध्ये आपल्या देशाने स्वातंत्र्याच्या मोहिमेमध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या प्रकारची स्थित्यंतरं आपण बघितली, त्याचा स्पर्श तिथे होता. आणि स्वातंत्र्यानंतर ज्या प्रकारे आपण प्रगती करतोय, त्याचाही तिथे उल्लेख झाला होता. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आपले RRRचे दिग्दर्शक राजामौली त्यांचं जे होतं ते म्हणाले, की भारताच्या गोष्टी ह्या ऐकण्यामध्ये, बघण्यामध्ये जगाला खूप रस आहे, कारण त्या मानवी भावनेशी जोडलेल्या आहेत आणि या गोष्टी येतात कुठून? तर पुराणातनं, वेदांमधनं. सो या प्रकारच्या गोष्टींना आपण आजच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, आजच्या लोकांना आवडत असलेल्या स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून आपण लोकांसमोर आणणं हे फार गरजेचं होतं. सो हे 2 मुद्दे आणि त्यानंतर मोदीजींचं भाषण. ऑफकोर्स त्यांनी या समिटचा इकॉनॉमिक फायदा कसा होणार आहे, आपली सांस्कृतिक जी काही शक्ती आहे त्याचा आपण कसा फायदा करून घेतला पाहिजे, आपल्याकडच्या युवकांना जे क्रिएटर्स इकॉनॉमीचा भाग आहेत त्यांना ह्या सगळ्या उपक्रमाचा कसा फायदा होणार आहे, ह्या गोष्टी तर त्यांनी सांगितल्याच, पण त्याबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा मोदीजींच्या भाषणामध्ये होता, तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरनं सर्व उपस्थितांना हा संदेश दिला, की तुम्ही क्रिएटिव्ह माणसं जर का आहात, तर टेक्नॉलॉजीचा वापर तर होणारच आहे, पण शेवटी मानवी भावनांशिवाय त्या कशालाही म्हणजे अर्थ राहणार नाही. त्यामुळे रिस्पॉन्सिबल क्रिएटिव्हिटी इज द फ्युचर असं मला वाटतं. त्यामुळे म्हणजे हे तर पहिल्या दिवसाची गोष्ट झाली. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी 4 दिवस असंख्य विषयांवरती चर्चा झाल्या. त्याचबरोबर तिथे मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन सुद्धा भरवण्यात आलं होतं, जिथे जगातल्या मेटा म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम या कंपन्या, त्याबरोबर अडोब, त्याचबरोबर कितीतरी मीडिया हाऊसेस
नेटफ्लिक्स पासून आय गेस Netflix सगळे सुद्धा, होते. yes, येस Amazon प्राईम सुद्धा होतं. येस सो या सगळ्यांचे तिथे एक्झिबिशन होतं. ते काय प्रकारचं कॉन्टेंट बनवतायत, काय प्रकारची टेक्नॉलॉजीचा ते वापर करतायत, हे सर्वसामान्यांना तिथे बघायला मिळणार होतं. त्याचबरोबर म्हणजे एंटरटेनमेंट आणि ऑडिओ व्हिज्युअल या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे गेमिंग. जे एक्झॅक्टली. म्हणजे खरं सांगायचं तर माझं म्हणजे आपलं वय आता थोडंसं त्याच्या पलीकडचं गेलेलं आहे. पण ज्या नव्या जनरेशन्स आहेत की दे आर व्हेरी मच हायली इन्व्हेस्टेड इन गेमिंग. त्या गेमिंगसाठी अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. असे गेमिंगवरनं मला आठवलं की भारतातली गेमिंग इकॉनॉमी ही सध्या म्हणजे बाकीची क्रिएटिव्ह इकॉनॉमी, ऑरेंज इकॉनॉमी याबद्दल येऊच, पण गेमिंग हा एक ऑल टुगेदर वेगळं काय म्हणू आपण त्याला एक वेगळे एक वाट, एक वेगळा स्रोत उत्पन्नाचा म्हणा किंवा सगळ्याचा झालेला आहे. आणि जर का यात आपण सरकारच्या दृष्टीने काय काय बूस्ट दिला गेला, त्याच्यासाठी योजना आणल्या गेल्या, जर का आठवत असेल तर चायनासोबत ज्यावेळेला आपलं कॉन्फ्लिक्ट झालं, बरोबर. टिकटॉक बंद सोबत तिकडचं पबजी आणि बाकी सगळे गेम्स पण होते, ते बंद करण्यात आले. आता ज्या वेळेला हे सगळे काय म्हणू पावलं सरकारने उचलली, त्यातला महत्वाचा ऍस्पेक्ट जसं त्यांच्या आर्थिक नाड्या तोडणं हा होता, तसं आपल्या क्रिएटर्सना एक प्रकारे प्रोत्साहन देणं हे पण होतं. आणि त्याच्यानंतर भारतातली गेमिंग इंडस्ट्री चांगल्या प्रकारे वाढवायला लागली आहे. दुसरी गोष्ट त्याचा इम्पॅक्टही आहे युथमध्ये किंवा याच्यामध्ये. आणि तू जो मगाशी कल्चरल ऍस्पेक्ट म्हणालास ना, असे गेम येत आहेत म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल मध्यंतरी मी एका गेमबद्दल ऐकलं, बॅटल ग्राउंड. बॅटल ग्राउंड म्हणजे आपल्याला काय पटकन डोळ्यासमोर येतं की बाबा रे कुठेतरी बॅटल चालली आहे, मारायचा वगैरे असा गेम आहे, कॅरेक्टर्स आहेत. पण त्या कॅरेक्टर्समध्ये पण आता इंडियन कॅरेक्टर्स म्हणजे त्यांनी मध्यंतरी एक कथकली कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं. सो इट्स लाईक की तो आहे प्रॉपर काय म्हणू त्या याच्यातला एक बॅटल मधलाच एक कोणीतरी हिरो किंवा बरोबर. हिरोईन व्हॉट एव्हर, पण त्याचा पूर्ण अटायर आणि हे त्या कथकलीचे जसे डान्सचे कॉस्ट्युम्स आणि हे असतात त्या याच्यातला आहे. सो अगेन इंडियन कल्चरचं इंटिग्रेशन या गेमिंगमध्ये आणि त्यातनं युथ सोबत जोडलं जाणं, याचा इम्पॅक्ट माझ्या मते मोदींजींना फार चांगल्या प्रकारे कळतो. म्हणून 2024च्या इलेक्शनच्या वेळेला पण जर का आपण बघितलं तर त्यांच्या ज्या एंगेजमेंट होत्या, तर युथला कनेक्ट करण्यासाठी त्यांनी स्पेसिफिक भारतातले टॉप गेमर्स बोलावले आणि त्यांच्यासोबत एंगेज झाले. ते लक्ष 2047चं आहे. त्यासाठी आज जी मुलं गेम खेळतायत, त्या एज ग्रुपमधल्या लोकांना भारताबद्दल प्रेम निर्माण होणं, भारताच्या कल्चरबद्दल आत्मीयता निर्माण होणं हे फार गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि तिथे अ, या प्रकारच्या उपक्रमांचा नक्की फायदा होऊ शकतो. म्हणजे आजचीच गोष्ट आहे. आज किंवा गेल्या 2-3 दिवसामधली असेल, पण एज ऑफ भारत नावाचा एक नवीन गेम लॉन्च केलाय. आणि तो पूर्णपणे हा भारतीय योद्धा एका गेम वर्ल्ड आर्टिफिशियल जगामध्ये आहे आणि तिथे तो लढाई करतोय. हाच त्याचा विषय, ज्याला त्या गेमचं ट्रेलर पण लॉन्च झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपल्या संस्कृतीशी, आपल्या इतिहासाशी अनेक तिथे जोडणारे दुवे तिथे त्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतात. आणि मला असं वाटतं की नवीन जग काय कोणत्या दिशेने सुरू जात आहे हे ओळखून त्या जगाला आपल्या भारताशी जोडणं, हे या वेव्स 2025 ची सगळ्यात मोठी अचीवमेंट अचीवमेंट. असू शकते. म्हणजे इंटरेस्टिंगली तू जसं म्हणालास की कल्चर, ह्याच कल्चरचा उल्लेख मोदींनी पण केला बरोबर. त्यांच्या भाषणात. आणि त्यात त्यांनी स्पेसिफिकली काही उदाहरणं पण दिली. त्यात त्यांनी कालिदासाच्या याचं मेन्शन केलं, त्यांनी भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचं मेन्शन केलं. जर का तू मगाशी म्हणास तसं इट्स ऑल अबाउट इमोशन, आणि ती इमोशन भारतीय तुम्हाला साहित्यात मिळतात. Yes. नॉट ओनली दॅट, भारताकडे जी विविधता आहे इन टर्म्स ऑफ लँग्वेजेस, म्हणजे जर का आपण संविधानात बघितलं तर 22 लँग्वेज संविधानात आहेत, पण त्या पलीकडेही आपल्याकडे बोलीभाषा हा जो प्रकार आहे, त्या बोलीभाषेत तयार होणारा कॉन्टेंट आहे आणि त्यालाही तेवढीच काय म्हणू लोकप्रियता आहे आणि त्यालाही तेवढीच मान्यता आहे. बरोबर. मला म्हणजे तू आता बोली भाषा आणि लोकल कॉन्टेंटची गोष्ट केलीस, त्या मुद्द्यावरती मला सांगावंसं वाटतं की आज असे कितीतरी Instagramवरती अकाउंट्स आहेत की जे गावाखेड्यामध्ये
राहतात, ते त्यांचे रोजचं शेतीची कामं करतात, पण तरीही त्यांचे फॉलोअर्स हे काही कोटींमध्ये. असे अनेक अकाउंट्स आहेत आणि ह्याचं कारण जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इंटरनेटसाठीची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ओव्हरऑल मोबाईल क्रांती जी आपल्या देशामध्ये घडली, या 2 गोष्टींमुळे आज प्रत्येकाच्या हातात ते साधन आलंय. आता म्हणजे मी असं म्हणेन की गेल्या 10-15 वर्षांमध्ये प्रत्येकाच्या हातात साधन आलं. साध्य काय करायचंय ह्याची दिशा आपल्याला या वेव्स 2025 मधनं मिळते, असं म्हणायचं जर का असेल तर मी कुठेही त्याला ना म्हणणार नाही. त्याचं कारण आहे की आपल्याला आता कळलं की इंस्टाग्राम वापरायचं कसं, फोन वापरायचा कसा, त्यातनं रील्स बनवायच्या कशा. पण शेवटी जोपर्यंत तुम्ही काय सांगताय हे लोकांना आवडतंय ना, तोपर्यंत खरी मजा आहे. टेक्नॉलॉजी आज आपण फोनवरनं करतोय, उद्या कदाचित माहित नाही अंगठीमधनं आपण तोच कॉन्टेंट आलेले आहेत. बनवायला सुरुवात करू शकू. सो टेक्नॉलॉजी ही कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत राहणार. एक्झॅक्टली. पण शेवटी तुम्हाला सांगायचं काय आहे, गोष्ट काय आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगाने की भारतातल्या गोष्टींना, भारतातल्या क्रिएटर्सला असा एक प्लॅटफॉर्म मिळावा की जिथे त्यांनी त्यांच्या गोष्टी बेझिझकपणे येऊन सांगाव्या. म्हणजे वेव्समध्ये वेव्स बाजार नावाचा एक सेक्शन होता, ज्याच्यामध्ये आपल्या देशात जे क्रिएटर्स आहेत, फिल्म मेकर्स असतील, ज्यांच्याकडे काही कॉन्सेप्ट्स आहेत, कित्येक फिल्म मेकर्स असे आहेत की ज्यांच्या फिल्म्स अर्धवट बनल्या, त्यांच्या खिशातले काही पैसे त्यांनी टाकले, मग कोणीतरी एक इन्व्हेस्टर सापडला, मग त्यातनं थोडीशी अजून फिल्म बनली, पण तरी फिल्म अजून पूर्णत्वाला गेलेली नाही. बरोबर. फिल्म पूर्ण झाली तरी त्याला रिलीज करणं, ती लोकांसमोर नेणं, हाही एक फार मोठा खर्चाचा भाग असतो. वेव्स मधनं ज्या प्रकारचं एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला, त्यातनं 971 कोटीच्या उलाढाल झाली आहे, जी फक्त डायरेक्ट क्रिएटर्स मध्ये झालेली, म्हणजे B2B एंगेजमेंट. राज्यांनी आणि सरकारने केलेले सामंजस्य करार जे आहेत ते वेगळेच. ते 8,000 कोटीचे केलेच आहेत, हो. ज्याच्यामध्ये परदेशातल्या युनिव्हर्सिटीज इथे येऊन शिक्षणामध्ये काम करणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओज क्रिएट केले जाणार आहेत. तू मगाशी म्हणालास त्याप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी यासारखे एक, म्हणजे ज्याचं स्टँडिंग IITच्या धर्तीवर असणार आहे, अशी एक इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये क्रिएट केली जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा परीघ जो आहे हा फक्त क्रिएटर इकॉनॉमी क्रिएशन याच्याशी नसून त्याच्याशी जोडलेलं एज्युकेशन असेल, त्याच्याशी जोडलेली स्टोरी टेलिंग असेल, या सगळ्याला त्यामध्ये खूप अतिशय चांगल्या प्रकारे बांधण्याचा प्रयत्न यात झाला. यातला एक आणखीन महत्वाचा मुद्दा की ही जी काय म्हणू, क्रिएटर्स जसे जसे डेव्हलप होत आहेत आणि त्या अनुषंगाने ज्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी डेव्हलप होत आहेत, म्हणजे आजच्या घडीला क्रिएटिव्ह इकॉनॉमी हा जर का भारताच्या GDPतलं याचं कॉन्ट्रीब्युशन जर का आपण बघितलं तर ते जवळपास 3% आहे. आणि आपल्या देशातला जो वर्कफोर्स आहे त्या टोटल वर्कफोर्सपैकी अराउंड 8% वर्कफोर्स हा या इंडस्ट्रीशी या ना त्या कारणाने जोडलेला आहे. म्हणजे त्याच्यात सगळेच आले. म्हणजे काय म्हणू, एक जिकडनं सुरुवात होते क्रिएटिव्हिटीची, त्या रायटर पासून किंवा कॉन्सेप्ट करणाऱ्या माणसापासून ते एंड प्रॉडक्ट विकणाऱ्या माणसापर्यंत, ही एकूण जर का आपण उलाढाल बघितली तर याच्यात 8% वर्कफोर्स एंगेजमेंट होते. बरं, ही सगळ्यात जास्त बूमिंग आणि वाढती इकॉनॉमी आहे, ज्याचा आपण म्हणू की ग्रोथ रेट पण खूप चांगल्या प्रकारे. बरोबर. आत्ता एक फेज किंवा असं आपल्याला बघायला मिळत आहे ना की काही नावं समजा आत्ता घेतली, म्हणजे मगाशी तू म्हणास गावखेड्यातला कॉन्टेंट, सूरज चव्हाण अगदी बरोबर. एक त्यातलं प्रॉमिनंट आत्ताचं नाव, खरंय. की बाबा रे तिकडनं आला, इन्फ्लुएन्सर झाला, तिकडनं बिग बॉस जिंकला, तिकडनं आता अभिनेता म्हणून चित्रपटही आला, बरोबर. त्याच्यावर बायोपिक आला, त्याचा बायोपिक आला. सो ही एक सक्सेस स्टोरी आहे. अशी तुला हिंदीमध्ये कॅरिमिनाटी आहे, मोस्टली सेन, प्राजक्ता कोळी आहे, भुवन बाम आहे, की जे सुरू अशा प्रकारे कॉन्टेंट क्रिएशन मधनं झाले. त्यांचे कॉन्टेंटचे फॉर्म वेगवेगळे असतील, बरोबर. पण तिकडनं इथे आले
आणि कट्टू आपल्याला दुसरं पण एक ट्रान्झिशन बघायला मिळतं की जे माजी अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांना आता फार काही काम मिळत नाहीये किंवा एक्स क्रिकेटर्स आहेत किंवा एक्स जर्नलिस्ट आहेत जे आता या क्षेत्राकडे वळलेले आहेत, जे आता कॉन्टेंट क्रिएटर झालेले आहेत, त्यांनी पॉडकास्ट सुरू केलेले आहेत, त्यांनी बरोबर. इतर काही स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेले आहेत. आपण आपल्याच इथे बघतो तर भाऊ तोरसेकरांसारखं एक मोठं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की त्यांनी या वयात एक किती 70च्या पुढे असताना भाऊंनी सगळा हा विषय सुरू केला असेल खरंय. आणि त्याच्यानंतर आज ते ज्या लेवलला पोहोचलेले आहेत किंवा ज्या प्रकारे ते तिथे परफॉर्म करतायत, इट्स अ ऑल टुगेदर अ डिफरंट काइंड ऑफ सक्सेस स्टोरी. Right. म्हणजे आपल्याला 7 वर्षाच्या मुलापासून ते 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळे याच्यात एंगेज झालेले दिसतात. त्याचा आर्थिक जो भाग आहे की म्हणजे एकीकडे तुम्हाला युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या कंपनीजकडनं पैसा मिळतोय, दुसऱ्या बाजूला ब्रँड कोलॅबरेशन्स, अगदी बरोबर. ब्रँड्स मधनं पण तुम्हाला पैसा मिळतोय. बरं, हे टियर 2 टियर 3 सिटीज मध्ये पण चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. त्यातही तुला वेगवेगळे नॅनो इन्फ्लुएन्सर्स, मायक्रो इन्फ्लुएन्सर्स, मॅक्रो इन्फ्लुएन्सर्स असे वेगवेगळे त्याचे टप्पे बघायला मिळतात. त्यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. बरं, मी जर का ब्रँड्सच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर मला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळते. बरोबर. त्याचा रिच जास्त होतो. बरं, तो रिच मला मेजरेबल आहे. Right. म्हणजे समजा मी उद्या एक मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री माझ्या प्रमोशनसाठी एंगेज करायची म्हटली तर तिचं फॅन फॉलोईंग किती आहे याची माझ्याकडे काही आकडेवारी नाहीये. सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत पण नॉट नेसेसरी दे आर ऑल व्हॉट वी कॅन से फॅन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. पण ज्यावेळेला मी इन्फ्लुएन्सर सोबत एंगेज होतो त्यावेळेला मला एक मेजरेबल गोष्ट आहे की बाबा रे, त्यांना एवढी व्ह्युअरशिप आहे, त्यांना एवढी एंगेजमेंट आहे, त्यांना एवढे लाईक्स येतात, त्यांना एवढे शेअर्स येतात. सो यानुसार मला कळतं की बाबा रे, मी एंगेज झालो तर माझा ब्रँड किती पोहोचणार आहे. बरोबर. सो हा दोन्ही बाजूने विन विन सिच्युएशन आहे. नक्कीच. म्हणजे इन्फ्लुएन्सर्स हा जो एक वर्ग आहे म्हणजे ज्या प्रकारे आज इन्फ्लुएन्सर्स मधनं सेलिब्रिटीज तयार व्हायला लागल्या, हे आपल्याला एक गोष्ट दाखवून देतं की शेवटी तुमच्याकडे जर का क्रिएटिव्हिटी असेल आणि त्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही योग्य त्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी अडॉप्शनची साथ असेल, त्याचबरोबर शिस्त आणि सगळ्यात चौथा महत्वाचा भाग ती म्हणजे भाषा. भले तुमची भाषा अशुद्ध असेल, म्हणजे अगदी प्राकृत नसेल असं आपण म्हणूया, मराठीच्या भाषेत जर का म्हणायचं झालं तर ती आपली मुंबई पुण्याकडे बोलली जाणारी भाषा नसेल, पण ती भाषा जेन्युइन जर का असेल, तुम्ही जेव्हा भाषा म्हणतोय त्यावेळेला ती फक्त फॉर्मल भाषा या अर्थी म्हणत Exactly. नाहीये, तुम्ही काय प्रकारे लोकांशी संवाद साधता हे जर का ग्राउंडेड असेल, हे जर का तुमच्या मातीतलं असेल तर लोकांना त्या प्रकारचा कॉन्टेंट हवाय. कारण या व्यासपीठावरनं हे नक्की एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की आज रेव्हेन्यूच्या बाबतीत जर का म्हटलं तर नेटफ्लिक्सचा रेव्हेन्यू त्यांच्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा फार कमी आहे भारतात. हो, सेम गोष्ट अमेझॉन प्राईमच्या बाबतीत पण आहे. याचा हे आपल्याला दाखवतं काय, म्हणजे लोकांना ज्या प्रकारचा कॉन्टेंट हवा आहे तसा कंटेंट तिथे नाहीये. हे असं आपण एक ढोबळ मानाने अशी मांडणी करू शकतो. त्याचबरोबर आज सिनेमागृहात 4-4 आठवडे 5-5 आठवडे सिनेमा हाऊसफुल जातोय, असे वर्षातले 5 ते 6 सिनेमे सोडले तर बाकी वेळ चित्रपटगृह ही ओस पडली. याचाच अर्थ आज समाज वेगवेगळ्या नवनवीन माध्यमांकडे वळतोय जिथून त्यांना एंटरटेनमेंट हवी, आणि मग ती एंटरटेनमेंट तुमच्या फोन सारख्या डिव्हाइसवरती पर्सनलाइज झाल्यामुळे लोकांचं साहजिकच कन्झम्पशन पॅटर्न्स बदलत जाणार आहेत आणि कन्झम्पशन चॉईसेस बदलत जाणार आहेत. तिथून ह्या इन्फ्लुएन्सर्स आणि वेगवेगळे तू जी नावं घेतलीस, भाऊ तोरसेकर असतील, मोस्टली सेन असतील, कॅरी मिनाटी असेल, भुवन बाम असेल, ह्या सगळ्यांची उत्पत्ती एका वेळेला ते ग्रो होण्याचं कारण हे की प्रत्येकाला व्ह्यूअर वेगवेगळा आहे. एक्झॅक्टली. जो भाऊंचा कॉन्टेंट बघतोय तो मोस्टली सेनला फॉलो करत नाही आणि मोस्टली सेनला फॉलो करणारी लोक भाऊंचा कॉन्टेंट बघायला जाणार. सो तुमच्याकडे जर का खरंच सर्जनशीलता असेल, क्रिएटिव्हिटी जर का असेल तर तुम्ही या जगामध्ये, या क्षेत्रामध्ये स्वतःची अशी एक जागा निर्माण करू शकता. त्याचबरोबर पण मला एक महत्वाची गोष्ट सोबत जोडावीशी ही वाटते की ह्यातनं निर्माण होणारी सॉफ्ट पॉवर, ज्याचा उपयोग किंवा त्याची शक्ती ही इथल्या भारतातल्या अशा कॉन्टेंट क्रिएटर्सनी जाणणं फार महत्वाचं आहे.
म्हणजे आमचा एक मित्र आहे, LA मध्ये फिल्म डिरेक्टर आहे, आदित्य नावाचा. आणि तो सांगत होता की भारताच्या संस्कृतीमध्ये संस्कृत भाषेचा जो रोल आहे किंवा त्याचं जे कनेक्शन आहे तेच कनेक्शन त्याला लॅटव्हियामध्ये बघायला मिळालं. मग आम्ही त्याच्यावरती आमच्या गप्पांमध्ये त्याने बरेच आणखीन इंटरेस्टिंग काही काही किस्से सांगितले हं. की बरेचसे शब्द हे सेम आहेत. लॅटव्हियामध्ये जी भाषा बोलली जाते ती ओके. आणि आपल्याकडची संस्कृत भाषा यातले काही शब्द सेम आहेत. तर या वेव्स समिट मधनं अपेक्षित काय आहे? तर आता ही माहिती जर का आपल्याकडे आहे की भारताची संस्कृती आणि त्याला जोडणारे काहीतरी घटक हे परदेशात आहेत, तर ह्यांचा मिलाफ व्हावा आणि ह्यातनं इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स व्हावी, ही त्याच्या मागची अजून एक प्रेरणा आहे असं मी नक्कीच म्हणू शकेन की भारतातल्या फिल्म मेकर्सनी आपल्या हे पूर्णपणे मान्य की आपल्या इथली विविधता, भाषेची विविधता असेल, संस्कृतींची विविधता असेल, त्याही बरोबर आज कॉन्टेंट हा तुमच्या देशापुरता, राज्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. मला खात्री आहे की MHA-MTVच काय, महाराष्ट्रातले कित्येक पॉप्युलर पॉडकास्ट जे काही असतील त्यांचा कॉन्टेंट जेवढा भारतात बघितला जातो त्याच्या निश्चित 40 ते 50% कॉन्टेंट हा बाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये पण देशात बघितला गेला जातो. होतो. भले ते मराठीच माणसं असतील, तिथले मराठीच आपले प्रेक्षक असतील, पण आज ती इंटरनेट आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे ती बॉर्डर आपण भेदून काम करतोय. त्यामुळे कॉन्टेंट वरती सुद्धा अशाच प्रकारचं काम होऊ शकतं आणि यासाठी इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्सच्या दृष्टीने वेव्स ही एक फार मोठी संधी होती. संधी होती. 90 देशांचे अधिकृत 90 देशांमधनं अधिकृत लोक तिथे आली होती ही समिटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, की ज्यामध्ये म्हणजे मी स्वतः जर्मनीतल्या मीडिया आणि कल्चर डिपार्टमेंट त्यांचं जे आहे तिथून आलेल्या एका रिप्रेझेंटेटिव्हला तिथे भेटलो. त्याचबरोबर आमच्याच पॅनलवरती गुगल सारख्या संस्थेचे जे ॲक्सेसिबिलिटी आणि इन्क्लुजनचं काम जे बघतात, जे मिडल ईस्ट आणि एशिया या भागासाठी जे बघतात, ते क्रिस्टोफर पॅटनो, तोही तिथे आमच्याच पॅनलमध्ये आला होता. त्यामुळे हे इंटरनॅशनली सुद्धा वेव्स किती मोठं आहे, ही जगाला भारताची ताकद, नुसतीच कल्चरल आणि सांस्कृतिक ताकद किंवा आपल्या गोष्टींमधली ताकद असं नाही, तर ॲज अ इंडस्ट्री आपण किती मोठे आहोत हे दाखवून देण्याचा हा एक प्रयत्न होता. तू मगाशी जो मुद्दा म्हटलास तो फार महत्वाचा आहे की इंडस्ट्रीमध्ये जो मी म्हणेल टॅक्टॉनिक शिफ्ट आहे हा, की एकीकडे अमेरिकेमधली हॉलिवूडच्या इंडस्ट्री येस, ट्रम्पचं विधान असं आहे की आजच त्याने टॅरिफ लागू केली आहेत 100%. अमेरिकेच्या बाहेर जी कॉन्टेंट निर्मिती होईल चित्रपटांची प्रामुख्याने, ते अमेरिकेत दाखवायचे असतील तर त्याच्यावर 100% टॅरिफ. आणि ते करताना त्याचं म्हणणं असं आहे की हॉलिवूड इज डाईंग. मध्यंतरी त्याने एक त्याची आय गेस कमिटी वगैरे पण बसवली होती की त्यांनी यावर काहीतरी काम करावं बिकॉज हॉलिवूड इज डाईंग. आणि त्यात सिल्वेस्टर स्टॅलोन सारखे चांगले अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते त्यांनी घेतले होते. दिग्गज, हा, एक्झॅक्टली. सो ते घेऊन तो याच्यात चाललाय की हॉलिवूड इज डाईंग. आणि दुसऱ्या बाजूला आपण असे प्रयोग करतोय आणि मोदींचा जो त्यांच्या ओपनिंग स्पीच मधला एक वाक्याचा जो मेसेज आहे, क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड, हा जो काही मेसेज आहे ना, की भारतात निर्मिती करा. आणि अर्थात भारतात त्याला अनुषंगाने असणाऱ्या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला इथे चांगले चांगले नैसर्गिकरित्या तयार झालेले स्पॉट्स बघायला मिळतात जिथे तुम्ही चांगलं शूटिंग करू शकता. सेट्स आणि स्टुडिओज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत, फिल्म सिटीज आहेतच, ते तुम्हाला निर्माण करता येऊच शकतात. बरं, VFX सारखं तंत्रज्ञान आल्यामुळे आता काय तुम्हाला त्याचीही फार भ्रांत नाही, पण नॅचरल ज्या गोष्टी तुम्हाला शूट करायला लागतात. VFXच्या बाबतीत एक ऍड करतो, जगातल्या सगळ्यात मोठे सिनेमे जे काही म्हणशील, अव्हेंजर्स असतील, मार्वलचे असतील, हो, त्या सगळ्याचे VFXचं काम हे बंगलोरमध्ये होतं लार्जली. त्यामुळे म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट, तू कधी सिनेमा बघायला गेला असता मी तुला नक्की सुचवीन की End credits, yes. एंड क्रेडिट्स मध्ये VFXचा एकदा सेक्शन सुरू झाला की तुम्हाला अनेक भारतीय नावं मराठीच, दिसतात. सॉरी, तुम्हाला भारतीय तेच नावं नावं सगळी दिसतात, त्याच्यामध्ये exactly. बघायला मिळतात तिथे. त्यामुळे आपण म्हणजे एक सर्व्हिस, वी आर एक्सपोर्टिंग दॅट काइंड ऑफ Exactly. सर्व्हिस. आणि मला असं वाटतं की
त्याचबरोबर बाकी सुद्धा म्हणजे आपल्याकडे टॅलेंट नाही आहे का? टॅलेंट खूप आहे आणि त्या टॅलेंटला योग्य प्रकारची त्यांची एनर्जी चॅनलाइज करणं हेही तितकंच गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मग ते दिग्दर्शक असतील, रायटर्स असतील, टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे असतील, की जे ॲक्चुअल टेक्नॉलॉजी क्रिएट करतात. म्हणजे कुठच्याही प्रकारचा जसं आपण म्हणतो, की या माईकमध्ये आज एक एवढीशी चिप बसवली आहे, त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग होतंय. इट्स अ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अल्टिमेटली. पूर्वीच्या वेळेला वायर लागायच्या. पण आपण आता हळू इथपर्यंत आलोय. छोटे-छोटे माईक म्हणजे लेपल म्हणजे अक्षरशः बटना एवढे माईक आता यायला हो. लागले. सो ह्या सगळ्यामध्ये असलेलं जो मेंदू ज्यांचा लागतोय, ते मेंदू सुद्धा बऱ्याच अंशी भारतीयच आहे. आणि यातला मला तू सॉफ्ट पॉवरचा मुद्दा म्हणालास ना, मला त्यात आणखीन एक गोष्ट जाणवली, की सॉफ्ट पॉवर त्यांना करायचीच आहे. पण सॉफ्ट पॉवर करता ती वाढवत त्यांना एकीकडे हार्ड हिटिंग पण करायचंय, जे कदाचित त्याची फार आत्ता चर्चा होताना दिसत नाहीये असं मला वाटतं. पण आज सगळ्यात जास्त चित्रपट सृष्टी किंवा चित्रपट इंडस्ट्री ही आपल्याकडे आहे हे म्हणायला हरकत नाही. अगदी मी बरोबर. फक्त सगळ्यात जास्त सिनेमे रिलीज कोणत्या देशात होतात? तर ते भारतात होतात. म्हणजे वर्ल्ड सिनेमा इथे येतोच. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे तयार होणारे इथल्या मातीतले चित्रपट, ते सगळ्या भाषांमधले मिळून म्हणतोय मी. अगदी बरोबर. मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, हिंदी, आसामीज, अगदी म्हणजे तू नॅशनल अवॉर्ड्स बघितले तर संस्कृतमधल्या फिल्म्स पण त्याच्यात असतात. बरोबर. सो हे जे सगळे चित्रपट आहेत, सगळ्यात जास्त मोठी इंडस्ट्री आपल्याकडे, सगळ्यात जास्त मोठा वर्कफोर्स आपल्याकडे, सगळ्यात जास्त मोठी क्रिएटिव्ह काय म्हणू लोक आपल्याकडे आणि मान्यता कशाला तर ऑस्करला. मी सो त्याच्यात हा जो एक प्रकारे मोनोपोली मोडून काढणं, की यार यू आर नॉट द वर्ल्ड लीडर, वी आर द वर्ल्ड लीडर, आणि हे एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने आपण हळूहळू जातोय असं मला वाटतं. ओपनिंगच्या सेशनमध्ये म्हणजे तू म्हणालास जसं, की सगळं करतो तर आपण आहोत, पण महत्व कसलं तर ऑस्करचं वेव्स अवॉर्ड सुद्धा पुढच्या वर्षी एक्झॅक्टली. आणि मला माझ्या मनात अशी शंका नाहीये, की आपण ऑस्करच्या तोडीचं व्हॅल्यू त्या अवॉर्ड्समधनं लोकांपर्यंत आणू शकतो. मुळात आपले नॅशनल अवॉर्ड्स जरी असतील, तरी ते खूप विचारपूर्वक केलेले निवड असते. हो. नॅशनल अवॉर्डसाठी जी निवड केली जाते ती. त्यामुळे मला ही पूर्णपणे खात्री आहे, की वेव्स अवॉर्ड्स विल ऑल्सो गिव्ह गुड फाईट टू ऑस्कर्स. आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे हा एकतर वर्ल्ड लेवलला जो काही मी म्हणालो तसं की सॉफ्ट पॉवर करता एक हार्ड हिटिंग ती आहेच. पण माझ्या मते आता आपल्या पॉडकास्टचा क्लायमॅक्स जसा पिक्चरचा असतो तसा पॉडकास्टच्या क्लायमॅक्सकडे आपण येऊया, की ती म्हणजे की हे करता मोदींचं आत्तापर्यंत बघितलं की त्यांच्या ज्या काही मूव्ज असतात त्यातनं एक प्रकारे ते स्वतःची त्यांची जी काही अनअपोलॉजेटिक नॅशनलिस्टिक असलेली विचारधारा आहे, जी भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा मांडणारी एक आयडिओलॉजी आहे, ती कायम राबवायचा प्रयत्न करतात आणि हीच मला इथेही ते राबवतायत असं दिसतंय. आणि यातनं जी एक प्रकारे आजपर्यंत काय होतं, हे कलाक्षेत्र म्हणजे डाव्यांचा अड्डा बनलेलं होतं. म्हणजे या ज्या तू तू त्यात फॉर्मल एज्युकेशन घेतलंयस, पण आपण बघितलंय की FTII असू दे, त्यानंतर NSD असू दे, या सगळ्या याच्यावर या डाव्या इकोसिस्टीमचा असलेला पगडा, आम्ही करू तीच क्रिएटिव्हिटी आणि आम्ही करू तेच चित्रपट आणि आम्ही करू तेच वैचारिक आशय असलेलं एक काय म्हणू आशय घन विचार निर्मिती आणि साहित्य निर्मिती आणि या सगळ्या गोष्टी. याला मी एक ऍड पॉइंट असं करेन, की ते सगळं म्हणजे तू म्हणतोस ते बरोबर आहे, की एक डाव्या विचारसरणीचा पगडा ह्याच पूर्ण क्षेत्रावर होता, आजही काही आजही अंशी आहे. बऱ्यापैकी आहे तो. आणि जर का पूर्ण उजव्या विचारसरणीचा पगडा आणायचा असेल तर आपल्याला खूप मेहनतही करायची आहे. पण टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या क्षेत्राचं एक प्रकारे डेमोक्रेटायझेशन झालं. एक्झॅक्टली. जे मी मगाशी म्हटलं, की खेड्यापाड्यात असलेल्या एका सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये जेव्हा मोबाईल आला आणि 4G 5G इंटरनेट आलं, त्यावेळेला तोही क्रिएटर झाला. त्यामुळे जी एक म्हणजे जे जर्नलिझमच्या बाबतीत थोडंसं झालं होतं, की एका विशिष्ट ग्रुपच्या हातामध्ये ती ताकद होती नरेटिव्ह सेट करण्याची. ती ताकद आता प्रत्येकाच्या हातात गेली.
त्यामुळे या ताकदीला योग्य ती चालना देणं, योग्य त्या प्रकारे त्याला दिशा देणं, हे फार महत्वाचं आहे. जो तू मुद्दा म्हणालास, की नरेटिव्ह सेट करणं, ह्याच्यामध्ये कितीही नाही म्हटलं तरी आज आपल्याला योग्य तो नरेटिव्ह क्रिएट करण्यासाठी फार मेहनत करायला लागते आणि त्याच्यासाठी संघटित एफर्ट्स होणं हे तेवढंच गरजेचं आहे. मग ते आपल्या कलेबद्दलचे असू देत, आपल्या कथांबद्दलचे असू देत. पण लोकांसमोर जोपर्यंत या गोष्टी येणारच नाहीत, तोपर्यंत लोकांना त्यातलं विविधता जी आहे, आपलं खरं संचित काय आहे भारताचं, ते लोकांपर्यंत येणार नाही. आणि वेव्हजमधनं हेच मोदीजींना अपेक्षित होतं. हेच अपेक्षित होतं. दुसरी गोष्ट जो आपण गेल्या काही वर्षातला ट्रेंड बघतोय ना, की आपल्याकडे ज्या गोष्टीला किंवा ज्या प्रकारच्या कलाकृतींना लोकं प्रतिसाद देतायत, त्या कलाकृती त्याच आहेत ज्यांनी मगाशी आपली जिकडनं सुरुवात झाली, की ज्यांनी या मातीतली, या कल्चरची गोष्ट सांगितली आणि अनअपोलॉजेटिकली सांगितली. म्हणजे कंतारासारखा चित्रपट जर का आपण बघितला, अगदी बरोबर. तर एका कन्नड भाषेत तयार झालेला तिकडच्या एका गावची गोष्ट आहे. पण तरीही तो नॅशनली एवढा चांगला वर्क करतो, कारण तिथे ते अनअपोलॉजेटिकली त्या गावच्या रूढी, परंपरा, प्रथा हे मांडतात. म्हणजे आजवर आम्हाला जे सांगितलं गेलं, की "अरे हे काय करताय? हे अंधश्रद्धा आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत." पण हे जेव्हा अशा प्रकारे पोर्ट्रे केलं जातं मोठ्या पडद्यावर, तेव्हा त्याला भारतातली लोकं डोक्यावर घेतात. आणि सॉरी, मी आणखीन हे थोडं एक्सटेंड करतो, की मगाचचा आपला जो मुद्दा झाला, की ट्रम्प म्हणाला, की हॉलिवूड इज डाइंग. याचं बऱ्याच अंशी कारण त्या पिक्चरमध्ये आलेलं वोकिझम पण आहे. म्हणजे अगदी बरोबर. प्रत्येक कलाकृतीत मला कारण नसताना ओढून ताडून एखादा LGBTQ मधला कॅरेक्टर दाखवायचंच आहे, असा हा जो अट्टहास आहे. आणि चित्रपट हे गोष्ट सांगण्यापेक्षा एक प्रकारे अजेंडा चालवण्याचं किंवा राबवण्याचं माध्यम ज्या वेळेला बनवण्याचा प्रयत्न केला जातो ना, बरोबर. तेव्हा लोक त्याला नाकारतात. याला म्हणजे या प्रकारच्या प्रयत्नांना आपल्या देशामध्ये तेवढं सपोर्ट मिळत नाहीये आणि म्हणूनच जो इंडिक कॉन्टेंट आहे, हम्म. RRR सारखा असू दे किंवा कंतारा सारखा असू दे, ज्याला लोक डोक्यावर घेत आहेत, याचं सगळ्यात महत्वाचं मला श्रेय देईन तर मी आपल्या समाजाला देईन. आपला सोशल IQ हा Exactly. अजूनही फार चांगला आहे. त्यामुळे ज्यांना असं आजूबाजूची परिस्थिती बघून यातनं वाटत असेल, की आपण फारच अगदी आता रसातळाला जात चाललोय, त्यांनी हे लक्षात ठेवावं, की तो सोशल IQ फार चांगल्या स्थितीत आज आहे. त्याला अधिक चांगल्या प्रकारे घडवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माझा अनुभव वेव्स मधला काय होता, इथून आपण आजच्या पॉडकास्टची सुरुवात केली. शेवटी मी एक मुद्दा मांडतो आणि मग आपण त्याला शेवट करूया. तो म्हणजे पहिल्याच दिवशी संध्याकाळी जो 4 दिवस वेव्स मध्ये संध्याकाळचे कल्चरल इव्हेंट्स होते. आणि जे ग्रँड थिएटर आहे NMSCC मधलं, तिथे 4 दिवस ते इव्हेंट वेगवेगळ्या दिग्गज कलाकार मंडळींनी ते सादर केले होते. त्यातला AR रहमान साहेबांचा एक ऍक्ट होता. त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन बँड नवीन मुलांना घेऊन लॉन्च केलं आणि त्यातलं एक पहिलं बंदिश होती, त्याच्यानंतर एक कव्वाली त्याच्यामध्ये होती आणि तिसरं होतं आयगिरी नंदिनी. त्या आयगिरी नंदिनी ज्या क्षणी ते सुरू झालं, अख्ख्या त्या ग्रँड थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होता. म्हणजे मला आत्ता मी तुला सांगताना अंगावर काटा आलाय, त्यावेळेला तर आलाच होता. तुला सांगताना नाही, मला ऐकताना आला. म्हणजे नवीन टॅलेंटेड यंग मुलं, 20ली मुलं जी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत, रहमान साहेबांसारख्या मोठ्या दिग्गज संगीत दिग्दर्शकाकडनं धडे घेत आहेत, त्यांनी ज्या वेळेला ते आयगिरी नंदिनी तिथे सादर केलं, त्यावेळेला अख्ख्या म्हणजे आनंदाची लहर तिथे थिएटरमध्ये आली होती. आणि नक्कीच म्हणजे आपल्या देशातल्या गोष्टी असतील त्या लोकांनी जीव तोडून सांगितल्या पाहिजेत, हेच मोदीजींचं सगळ्यांना आवाहन होतं. येस. सो तू याच्यावर एंड केलास. मला असं वाटतं, की तू जसं मगाशी म्हणालास, की समाजाचं कौतुक, की समाजाला कळतं की काय बघायचं काय नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की समाज जसा आपला चांगला आहे तसा आपल्याला नशिबाने, आपल्या सुदैवाने देशाचा नेता पण असा लाभलाय, की ज्याला या गोष्टी कळतात. म्हणजे ज्या वेळेला मला आठवतं, की 2012ची गोष्ट, ज्या वेळेला फेसबुक वगैरे या गोष्टी फार नव्हत्या आपल्याकडे प्रचलित, बरोबर. त्यावेळेला गुगल प्लस होतं. त्यावेळेला ते अजय देवगण सोबत गुगल प्लसला होते.
त्यानंतर ते कधी सलमान सोबत पतंग उडवताना दिसतात, कधी बाकीच्या अभिनेत्यांना गांधीजींच्या त्या काय म्हणू 150वी माझ्या मते जयंती होती का काहीतरी कार्यक्रम होता, मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण त्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र कलाकारांना एकत्र केलं होतं. सो त्यांना कळतं की ही सॉफ्ट पॉवर कशी वापरायची आणि यातलं पोटेन्शियल काय आहे, बरोबर. आणि हा असा नेता आणि असा समाज आपल्याकडे आत्ता आहे, म्हणूनच आपलं भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे 2047ला भारत वर्ल्ड लीडर ज्या वेळेला होईल त्यावेळेला विश्वनेता विश्वगुरू असताना तो याही क्षेत्रात असेल यात आपल्याला शंका वाटायला नको. हाच आपला आजचा टेकअवे असं म्हणायला लागेल आपल्याला. अगदी बरोबर. येस. सो ऑन दिस नोट आपण आजचा हा पॉडकास्ट संपवूया. Yes. अँड जस्ट वी विल वेट फॉर दॅट मुमेंट जेव्हा भारत या क्षेत्रातही आपला दबदबा आणखीन जास्त वाढवेल. नक्की. Yes. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. गप्पा मारायला खूप मजा आली आणि पुन्हा या विषयावरती कधी चर्चा थँक्यू करायला सो मच मजा टू येईल. महा MTV की आपल्याला गप्पा मारायला अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म दिला. त्यांनी उपलब्ध Yes. केला आणि त्यांना या विषयावर काहीतरी करावं बोलावं हे वाटलं. त्यामुळे थँक्यू सो मच महा MTV. सो या टेकअवे सोबत अशाच आपण इथे थांबूया. आणि तुम्ही महा MTVचे दर्शक आहात, पण बघताना जर का तुम्ही हा आपला युट्यूबचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर महा MTVच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपली फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे, त्यावरही असाच चांगला चांगला कॉन्टेंट पडत असतो. सो तेही फॉलो करा, त्यालाही चांगला प्रतिसाद द्या. लवकरच पुन्हा एकदा भेटू. महा MTVवरच तुम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारचा कॉन्टेंट बघता येईल, तेव्हा बघत राहा महा MTV. धन्यवाद.